स्वतःहून नाही म्हणले की 6 जण आहेत. तुम्हाला पण जे काही इन्व्हेस्टिगेशन्सच्या पहिल्यांदा जी माहिती मिळाली, मला वाटतं त्याला विमानाची जी एजन्सी आहेत आधी, त्यांनीच सांगितलं की 6 जण विमानात होते आणि अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे आणि सगळेजण जागेवर गेलेले आहेत. मग 5 व्यक्ती सापडले, 6वा व्यक्ती कोण? जर हं, 6वा हं. व्यक्ती नव्हताच, तर त्याची पुष्टी या तांत्रिक एजन्स्या ज्या आहेत विमानाच्या, इन्व्हेस्टिगेशन जे आहेत, त्यांनी दिलं पाहिजे ना. हं, त्याचा हं, हं. पुरावा दिला पाहिजे. ते म्हणतील म्हणून नाही, त्याचा हं. पुरावा दिला पाहिजे. जेव्हा दादा त्या विमानात बसले असतील, जसं पायलट, को पायलट बदली झाल्यानंतर तुम्ही इंटिमेशन देऊन बदललेले सांगितले. त्या हं, हं. पद्धतीने त्याचा पुरावा देणं गरजेचं आहे ना. हं, हं, हं. रुपालीताई, त्याच वेळेला हे जे पायलट बदली झाले किंवा तिथपर्यंत पोहोचू शकले नाही, 2-2 पायलट हे पोहोचू शकले नाही असं म्हटलं जातंय. तर सकाळच्या वेळेला ट्रॅफिक नसतं असाही एक संशय उपस्थित केला जातोय. सगळं तुम्हाला सांगते म्हणजे हं, कुठलीच ज्या कड्या असतात इन्व्हेस्टिगेशनच्या, हं, कुठल्याच जोडल्या जात नाहीये. हं, त्याच्यामुळे तर आमचा संशय जास्त हे झाला, की सकाळी-सकाळी पायलटला उशीर व्हायला कुठल्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते? हं. कुठे अडकला होता तो माणूस जो पायलट आहे? पर को पायलट अडकले, को पायलट पण कसे काय अडकले? म्हणजे तुम्ही जर बघितलं तर सदर संपूर्ण हं, हं. प्रकरणात इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर खूप त्रुटी आहेत हं, हं. आणि या त्रुटी कधी घडतात? जेव्हा काहीतरी लपवायचं असेल, जेव्हा काहीतरी कुणाचा घातपात करायचा असेल, कोणाला घालवायचं असेल, खूप आमच्या कायद्याच्या भाषेत ताई खून ताई करायचं थोडंसं असेल. थांबवते. तुम्ही घातपात हा शब्द वापरताय. तुम्हाला संशय कुणावर आहे? आता एक लक्षात घ्या, की संशय या तपासातल्या सगळ्या ज्या कड्या समोर येतील, हं, हं. तेव्हाच समोर येईल. कारण का काहीच विषय नाही ना हो अजितदादांना असा ॲक्सिडेंटली व्हायचा. कारण का हं, हं. स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा अहो साधी टेबलावर धूळ असेल तर 4 वेळा पुसायला लावणार हं, आणि हं. विमानाचा प्रवास करताना त्या ह्या गोष्टी पाहणार नाहीत का? हां. मुळामध्ये ते रात्री त्यांना त्यांचे जे आमचे ड्रायव्हर मामा आहेत, त्यांनी सांगितले, की "दादा आपण यानी जाऊ, बाय कार जाऊ." तर ते कामाची कुठली फाईल यायची होती म्हणून तो उशीर झाला. तेव्हा त्यांनी सांगितलं, की "सकाळी मी जातो, मागनं तुम्ही या." म्हणजे तुम्ही जर प्रत्येक इन्व्हेस्टिगेशनचा एक-एक पार्ट तपासून बघितला, तर आपल्या लक्षात येईल, की हा घातपात आहे. आणि मला म्हणायचंय, की आम्ही हं, म्हणतोय ना घातपात, हं. तुम्ही यंत्रणेने दाखवा ना आम्हाला हं, पुरावे. हं, हं. आम्हालाही तेवढी सद्बुद्धी आहे. आम्ही कायद्याचे अभ्यासक आहोत, वकील आहोत. आम्हाला हं, हं. कळेल ना, की आमचा माणूस अपघातात गेलाय का हं, हं. त्याचा घात केलेला आहे. नाहीतर रुपालीताई हां. अपघात ताई तुम्ही संशय व्यक्त करताय, घातपाताचा संशय सुद्धा तुम्ही घेताय. मात्र त्याच वेळेला तुमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, यांच्याकडून त्या पद्धतीने अजूनही भाष्य केलं जात नाहीये. तुम्ही त्यांच्याकडे ही तक्रार केली आहे किंवा हा संशय जो आहे तो बोलून दाखवलाय? आम्ही पक्षाकडं माननीय सुनेत्रा वहिनी असतील, प्रफुल्ल पटेल असेल किंवा तटकरे साहेब आहेत. आम्ही हे सांगितलेले लक्षात घ्या. हं, आम्ही हं, हं. दादांचे जेवढा अधिकार त्यांचा दादांवर आहे, तेवढा आमचा अधिकार आमच्या दादांवर आहे आणि हं, हं. आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे इव्हन आमच्या ज्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आहेत, हं, हं, एक हं. वेळ त्या या सगळ्या हँडल करत असताना त्यांची तर परिस्थिती फार भयान आहे. हं. परंतु त्या जरी दादांच्या पत्नी असल्या, तरीही त्याचा सर्व अधिकार हा त्यांचा जरी असला, तरी हं, हं, हं. कार्यकर्त्यांच्या आमच्या बाप माणसावर आमचा अधिकार आहे ना. आम्ही नाही ना हं. बघू शकत उघड्या डोळ्यांनी, की आमच्या माणसाचा घातपात झालाय आणि आम्ही विचारायचं सुद्धा नाही. अहो, हं, आम्ही हं. रस्त्यावरच्या लोकांना न्याय देण्यासाठी सगळ्या कायदेशीर गोष्टी विचारतो. तर हे तर आमचे दादा होते हो, आमचा बाप माणूस होता. या महाराष्ट्राचे विकासाचा आश्वासक चेहरा होता. एक वडीलधारी आमचे नेते होते. हं, हं, त्याच्यामुळे हं. हे प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तो आम्ही विचारणार आणि कायद्याने, तपास यंत्रणेने हा तपास महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या नागरिकासमोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. हं, आणि हं. का नाही ठेवावा त्यांनी? म्हणजे भावनिकरित्या त्यांना जेव्हा एखादा संशय व्यक्त केला जातो, तेव्हा त्याचा तपासून त्याचा अहवाल समोर आलाच पाहिजे. तर कळेल ना, की आपल्याला खरंच याच्यामध्ये कुठलं कटकारस्थान आहे, कुठल्या पद्धतीने हे गेले. का मला सांगा हं, विमानाचा हं. स्फोट असा का झाला? हं, हं. मग सांगतील इंधन होतं.
अशा प्रत्येक विमानाच्या ह्याच्यात हे होतं. आणि तुम्ही उपमुख्यमंत्र्याचं विमान अशा एकदम निग्लिजन्सपणाने नेलं होतं का? हम्म. त्याची तुम्ही तपास काहीच केला नव्हता. त्याचे हम्म. काही तुम्ही रेकॉर्ड्स ठेवले नव्हते. हम्म. असं होऊच शकत नाही हो. यांच्याकडं टोटल डिटेल्स आहेत. ते त्यांनी आमच्या समोर आणावे, म्हणजे आम्हाला कळेल की या घातपाताचा सूत्रधार कोण आहे. आणि ज्या दिवशी हे इन्व्हेस्टिगेशन कळेल, तुम्हाला सांगते आमचे आमदार अमोल भाऊ म्हणलेले, खरंच ज्यांनी हे केले ना त्याच्या वंशालाही दिवा लागून देणार नाही. कारण का आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आम्हाला आजही सुधरत नाहीये, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही कायद्याचे अभ्यासक आहोत, आम्ही गुन्हेगारांना सोडवतो, त्यातल्या खाचाखळगा हे करून पुरावे, एव्हिडन्स पंचकून करतो. आणि आमचाच माणूस गेला आणि आम्ही ब्लँक आहोत. आणि आम्ही प्रश्न विचारतोय फक्त की कसा ऍक्सिडेंट झाला आणि काय झाला. आज 7वा दिवस आहे हो. इन्व्हेस्टिगेशन कुठली, सगळ्या इन्व्हेस्टिगेशन, सीबीआय असू द्या, उच्च न्यायालयीन चौकशी असू द्या, किंवा विमानांच्या ह्याच्यातल्या तांत्रिक विभागातल्या त्यांच्या तपास यंत्रणा असू द्या, त्यांनी पुढे येऊन सांगणं गरजेचं होतं. आणि मी तुम्हाला सांगते, बॉडी खूप जळाली होती, खूप जळाली, मान्य. त्याच्यापेक्षाही भयान बॉडीज आम्ही बघितलेल्या आहेत. ती बॉडी फुगणं, ती बॉडी, ती जो काही खुर्ची आहे ती बाहेर पडणं, खुर्ची पूर्णपणे नाही जळालेली, अनेक प्रश्न आहेत. आणि हे कायद्याने खूप महत्वाचे आहेत. हे तिथं त्यांना ते कोर्टात सुद्धा विचारले जातात, तेव्हा कळेल ना हा माणूस अजितदादात आहेत का नाही आहेत. या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे आता मला सांगा, मी तरी आज केला होता एसपींना फोन की त्यांनी डीएनए वगैरे टेस्ट केली होती का, की कशावरनं, फक्त घड्याळावरनं बॉडी ओळखली. तर त्यांनी उत्तर काय दिलं मग? नाही, माझा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये. आणि त्यांनी जे काही पोस्टमॉर्टमचा काय असतो, विसेरा ठेवला जातो. पोस्टमॉर्टम 31 दिवसानंतर समोर येतं. परंतु सगळं संशयास्पद आहे. एक वकील म्हणून तर मला असं वाटतं की हा सगळा बनाव केलाय का, जाणीवपूर्वक केलंय का, काय केलेलं आहे हे समोर. आणि ऐका, बॉडी जळते, जी माणसाची बॉडी आहे ती जळते, पेपर जळत नाही. कागदी पेपर तो असा विखुरलेला पडतो. घड्याळ कुठे, माननीय दादांचं घड्याळ कुठे? ठीक आहे, घड्याळ जळालं असेल, एकदम तुकडे तुकडे झाले असतील, जागेवर सापडायला नको? बरं, ते सापडताना पंचनामा नको? इन रेकॉर्डिंग, इन कॅमेरा, आत्ताच्या या सायबर याच्यामध्ये इन कॅमेरे पंचनामा नको? आधी जुन्या काळामध्ये तुम्हाला सांगते की जेव्हा इन कॅमेरा एवढं नव्हतं, तेव्हा फोटोवरनं आणि 4-5 साक्षीदार पंच म्हणून घेतले जायचे की हे सापडलंय ना, हे तुम्ही बघितलेलं हे पंच घेतले नाही असं तुम्ही म्हणताय? हे पंचही घेतले नाही, फोटोही घेतले नाही असा तुमचा आरोप आहे? काहीच घेतलेलं नाही. आणि जर तुम्ही घेतलेलं आहे तर ते तुम्ही का नाही दाखवत आहात? असा कोणता तपास तुम्ही लपवून ठेवताय? अहो, आमचे अजितदादा अपघातात गेलेत आणि त्यांचा अंत्यविधी आम्ही त्या विद्याप्रतिष्ठानमध्ये केलाय. आता त्याच्यामध्ये, आणि मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते, मी हॉस्पिटलमध्ये गेले होते, पण ती म्हणजे माननीय अजितदादांची बॉडी म्हणून ती पूर्ण पांढऱ्या कपड्यात झाकलेली होती. मला असा एक कोणी व्यक्ती भेटला नाहीये की मी दादांचा चेहरा बघितलेला आहे. जळालेला का नसताना, पण बघणं आणि त्याचे फोटोज, त्याचे पंचनामे, त्याचे रेकॉर्डिंग, हे तपास अधिकाऱ्यांनी तर घेणं गरजेचं आहे ना. मग तोही घेतलेले नाहीयेत त्यांनी का? कशासाठी, काय हेतू होता? इन्व्हेस्टिगेशन मध्ये हा हलगर्जीपणा झाला, हे काहीतरी लपवणं आलं. रुपालीताई, तुम्ही अतिशय गंभीर शंका उपस्थित करताय, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर असलेले अजितदादा यांचं अपघाती निधन झालंय आणि त्याच्यामुळे अनेक जण अशा पद्धतीनं शंका उपस्थित करताना दिसत आहेत. त्यामुळे 15 तारखेपर्यंत, 15 फेब्रुवारीपर्यंत ज्या कंपनीचं विमान होतं त्यांचंही ऑडिट होणं अपेक्षित आहे. त्यामुळे उत्तरं मिळतील या सगळ्या प्रश्नांची अशी अपेक्षा आपण करूयात. एक शेवटचा प्रश्न, अजितदादांच्या जाण्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तोही चर्चेत आला आहे आणि दादा शेवटपर्यंत विलिनीकरणासाठी प्रयत्न करत होते असं बोललं जात आहे. तुमच्यापर्यंत याविषयीची काही माहिती पोहोचलेली होती? तुम्ही दादांशी कधी बोलला असाल त्यावेळेला हा विषय निघाला होता? पुणे मनपाची निवडणूक झाल्यानंतर मी स्वतः अजितदादांकडे, तुम्हाला सांगते, भेटायला गेले होते. मला अभय मांढरेंच्या थ्रू मी तिथं पोहोचले.
तिथे अनेक आमचे पीए होते. हम्म. सगळ्यांना बाहेर काढलं होतं. नक्कीच अजितदादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत होते. हम्म. हे दादांनी वैयक्तिक मध्ये सुद्धा सांगितलेलं होतं हम्म. आणि जाहीररित्या तुम्हाला प्रेसमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. परंतु त्या विलिनीकरणामध्ये काय शर्ती अटी झाल्या होत्या त्याचा कोणताही ती माहिती आम्हाला नाही. परंतु मी पुन्हा सांगते की विलिनीकरण व्हायच्या आधीच माननीय अजितदादा आमच्यापासून दुरावले गेले. हम्म. आता अजितदादानंतर सर्व अधिकार हा सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याकडे आहे. हम्म. जर त्यांना विलिनीकरणाच्या बाबतीत पवार कुटुंब एकत्र बसून सुनेत्रा अजितदादा पवार ज्या निर्णय घेतील तो संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार यांना मान्य आहे. हम्म. आमचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनंतर पक्षाची धुरा ही फक्त आणि फक्त सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याकडेच. उपमुख्यमंत्री पदाची तर शपथ त्यांनी आमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी स्वतःच्या दुःखावर दगड ठेवून घेतली आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा सुनेत्रा वहिनीच झाल्या पाहिजे. आणि मग वहिनी साहेब त्याच्यातनं जी काही बैठक घेऊन माननीय अजितदादांची जी काही इच्छा असेल त्या निश्चित त्या पद्धतीने मार्गक्रमण करतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे.